हरे हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे कृष्ण हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 कृष्ण 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 हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम राम हरे कृष्ण हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे कृष्ण कुंडलिका वरदे श्री ज्ञानदेव पंढरनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय श्री संत तुकाराम महाराज की सब संतन की जय अपने अपने माता पिता की जय कृपाळू सजन तुम्ही संत जय कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर कृपाळुदार तया नमस्कार वारंवार न पाहे याती कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई बलतिया भावे शरण जाता भेटी पडित से तुटे जन्म व्याधी न पाहे याती कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई ज्ञानाबाई माझी अनाथाची माय एका जनार्दनी पाय वंदित से न पाहे याती कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती मनुष्याकृती राघवे ख्याती केली शिखरे सागरे तारी पूर्ण ब्रह्म महाराज हा जन्मला मृत्युलोकी तुझे उपमानाडळे भवसिंधूसी बांधिला से तुझेने अनाथा विनाकारणे तुका भासला मानवी वेशधारी परिहा दिला विग्रही निर्विकार स्वहे श्रीहरी व्यापकू सर्व जीवा तुका तुझितो हा परब्रह्म दया पूजले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंग
तनु मानवी दिव्य रूपाची केली न त्यागे ते दिव्य रूपाची वेद प्रतिपाद्या देवा शीलनेषु कलार्धमती प्रकाशो जे चातुर्यार्ध कला कामिनी ती श्री शारदा विश्वमोहिनी नमस्कार लिहिया मद हृदय सद्गुरु जेने तारिलो हा संस्कार गुरु मनोनी विशेष अख्यादरू विवेकानी जैसे डोळ्यांजन भेटे ते वेळी दृष्टीसे पाठा पुढे मग वास पाहिजे तेच प्रगटे महानिधी सकल मंगळे अधिक ते सर्वे करुणी घ्यावे तुमते विनवत असे ज्ञानदेव बाळ माझा सांगे गीता भगवंता लक्ष द्या हो विनविते मराठी मिठाची माता. आता आपल्याला 30वा श्लोक घ्यायचा आहे. दुसरा अध्याय 30वा श्लोक. ठीक आहे. तुम्ही तिकडे बसले तर दोघात होतो त्या या तिकडं इकडे सुगाय. अच्छा, मी आता तो श्लोक म्हणतो मी आणि आपण मागे म्हणायचं आहे. देहि नित्यं वदोयं देहि नित्यं वदोयं देहे सर्वस्य भारत देहे सर्वस्य भारत तस्मात् सर्वाणि भूतानि तस्मात् सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुमर्हसि न त्वं शोचितुमर्हसि. तर असा हा 30वा श्लोक आहे. या 30व्या श्लोका हा सांख्य योगाचा शेवटचा श्लोक आहे आणि नंतर 31व्या श्लोकानंतर दुसरा विषय सुरू होतो. आता आपण सांख्य योगाचा अभ्यास 20व्या श्लोकापासून आपण केलेला आहे. 20 ते 30 असं आपण केलेलं आहे. आता 30व्या श्लोकात आपण आलेलो आहोत. आता या 30व्या श्लोकामध्ये कसं आहे हां, तर 30व्या श्लोकामध्ये आपण आता आलेलो आहोत. आता सांख्ययोग याला दुसरं नाव आहे ज्ञानयोग. त्याच्यानंतर त्याला बुद्धियोग पण म्हणतात. त्याला बुद्धियोग पण म्हणतात. आता या श्लोकामध्ये पूर्ण सांख्ययोगाचं सारांश आलेला आहे. आपण म्हणतो ना एक धडा शेवटी एक सारांश देतो आपण. तर तो सारांश या श्लोकामध्ये आहे. म्हणजे हा श्लोक आहे हा श्लोक एक अध्यायी गीतासुद्धा होऊ शकतो. कारण मी तुम्हाला म्हटलं की आत्मज्ञान 20व्या श्लोकापासून 30व्या श्लोकापर्यंत चालू आहे. 11व्या श्लोकापासून 20 नाही 11व्या श्लोकापासून 11 ते 30 असे 20 श्लोक आहेत. त्या 19 श्लोकाचा याच्यामध्ये सारांश आहे. त्याच्यामध्ये भगवंत काय म्हणतात, देही म्हणजे जीवात्मा, तुम्ही आम्ही. देही नित्यम अवैद्य म्हणजे देह हा अवैद्य आहे. म्हणजे त्याच्यामधला आत्मा म्हणजे शरीर वैद्य आहे परंतु आत्मा काय आहे, अवैद्य आहे. म्हणजे त्याला मारू नाही शकत. आणि असा हा आत्मा
सर्वांच्या देही एकच आहे. म्हणजे शरीर अनेक अनेक आहेत, पण आत्मा काय आहे? एकच आहे. आणि तस्मात सर्वानी भूतानी न त्वम शोचुतु हर्षी शोषुतम हर्षी. म्हणजे मग शोक कशाला करायचा? म्हणजे आत्मा जर का एक आहे, शरीर वेगवेगळे आहेत, तर शोक का करायचा असं भगवंत आपल्याला सांगतात. म्हणजे याच्यामध्ये भेदभाव पूर्णतः नष्ट होतो माणसाचा, हे तत्त्व जाणल्यावर. बघा, ज्ञानेश्वर महाराज जेव्हा पैठणला गेले शुद्धीपत्र घ्यायला, तेव्हा त्यांना विचारलं, तुझं नाव काय आहे? ते म्हणे ज्ञानदेव. अरे म्हणे, या रेड्याचं पण नाव ज्ञानदेव आहे. याला आम्ही याला ज्ञाना म्हणतो. हां म्हणे, म्हणत असतील तुम्ही. मग म्हणे, तुझा आणि त्याचा आत्मा एकच आहे का? हां म्हणे, एकच आहे. मग कसं काय एक आहे? म्हणे, बघा तुम्हाला काय प्रयोग करायचा असेल तर. मग त्या धर्मनिष्ठांनी काय केलं? ज्ञानोबारावर चाबकाचे फटके मारले, तर त्या रेड्याच्या पाठीवर त्याचा वळ उठला. म्हणजे एक चमत्कार थोडा दाखवायचा होता लोकांना. असं नाही होणार आता काय, समजा मी याला मारलं नाही याच्या वळ याला उठणार, असं होणार नाही. पण त्यावेळेला कसं असतं माहिती आहे का, चमत्काराला नमस्कार असतो. वास्तविक संत हे चमत्कार करत नाहीत, परंतु आता माणसाचा स्वभावच असा आहे, काहीतरी वेगळं पाहिजे, भव्य दिव्य. साधा मनुष्याला मनुष्य किंमत देत नाही, पण तोच मनुष्य गाडीतून आला सुटापुटात असेल तर मनुष्य त्याला नमस्कार करतो. अहो, एखादा आता महाराजच घ्या, हे कथावाचक आहेत. आता हे मोठमोठे कथावाचक, त्यांचं राहणीमान हे ते म्हणजे एकदम एकदम हायफाय. तर असा हा भेदभाव आपण शरीरावर करतो, पण तसं बघितलं तर आत्मा एकच आहे. मग म्हणे, का रे तुला वेद येतात ना? हां म्हणे, वेद येतात म्हणे मला. ज्ञानदेव म्हटले, माऊली म्हटल्या. मग हा वेद बोलू शकतो का? हा रेडा वेद बोलू शकतो का? म्हणे, काय नाही बोलणार म्हणे. म्हणे, चल बोलून दाखव म्हणे, याला सांग. मग ज्ञानोबारायांनी त्याला आज्ञा केली. त्या रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि रेडा ऋग्वेद बोलू लागला. तर रेडा जेव्हा ऋग्वेद बोलू लागला, तेव्हा त्या ब्राह्मणांनी जे तिथे होते त्यांनी आपल्या वया तपासल्या. गाणा, मात्रा, स्वर बरोबर आहे का आपला. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की आत्मा हा एक आहे. बरं, ज्याने जाणलं त्याच्या स्वभावात काय बदल होतो बघा. नुसतं आत्मा आपण म्हणतो नाही नाही हा एकच आहे, परंतु आपण जाणत नाही ना. बरं, जाणल्यावर काय बदल होतो? तर तुकाराम महाराज काय म्हणतात माहिती आहे का, नमस्कारली भूते विसरूनी याती. नमस्कारली भूते विसरूनी याती, तेने आत्मस्थिती साधेली. म्हणजे आत्मस्थिती कोण साधतं? जो जातपात सगळं विसरून जातो आणि सर्व भूतांना काय करतो? सर्वांना सारखी ट्रीटमेंट देतो. त्याच्या दृष्टीने प्राणीसुद्धा सारखाच आहे आणि मनुष्यसुद्धा सारखाच आहे. असा काय होतो? त्याच्यामध्ये बदल होतो. बरं, याच्या उलट आत्मतत्व जो मानत नाही तो कसा असतो? तर तिथे तुकोबाला असं म्हणतात की तुका म्हणे आत्महत्यारे पातकी. तुका म्हणे आत्महत्यारे पातकी, थोर होती सुखी नारायणी. त्याचा आणि देवाचा काय पडतो? अंतर पडतो. बघा, महाभारत व्यासांनी लिहिलं ना, त्याच्यात दोनच गोष्टी आहेत. म्हणजे मनुष्य जात जी आहे सकळ, हे दोनच जात विभागामध्ये वाटले जातात. एक पहिला विभाग आहे देवाला मानणारे, असुर आणि असुर. एक घटक आहे देवाला मानतो आणि एक घटक काय?
एक घटकाला श्रीराम लागू होत नाहीत. एका घटकाला श्रीराम लागू होत नाहीत आणि एका घटकाला लागू होतात, आहे की नाही. असे दोन घटक आहेत. म्हणजे परमात्म्याला तुम्ही मानलं, त्याचं नित्य स्मरण केलं तर तुम्ही काय होणार, तुमची दृष्टी अभेद राहणार. आणि परमात्म्याला तुम्ही मानलं नाही तर तुम्ही भेद करत राहणार. असा या श्लोकाचा मतिता अर्थ आहे. आणि याच्यामध्ये असं या पूर्ण याच्यामध्ये आपल्याला 3 तत्व शिकायला मिळतात. या म्हणजे दुसऱ्या अध्यायामध्ये आपण काय शिकतो, एक आत्मतत्व आणि दुसरा आहे निष्काम कर्मयोग आणि तिसरा आहे स्थित प्रज्ञांची लक्षणं. म्हणजे 3 गोष्टी जर का आपण अंमलात आणल्या, दुसऱ्या अध्यायाचंच चाललं आहे, 3 गोष्टी अंमलात आणल्या आपण दुसऱ्या अध्यायामध्ये. काय की पहिलं आहे आत्मस्थिती, आत्मतत्व. नंतर आहे दुसरं निष्काम कर्मयोग आणि तिसरं आहे स्थित प्रज्ञांची लक्षणं. पुढे आहे, पुढे आपल्याला अभ्यास करायला मिळणार आहे त्याचा. आणि हे जर का 3 तत्व आपण अंमलात आणली तर आपण आपलं जीवन शांत, संतुलित आणि आनंदीदायक करू शकतो. हा या श्लोकाचा म्हणजे संक्षिप्त अर्थ आहे. तर आता आपण खुद्द ज्ञानोबराय काय म्हणतात या बाबतीत ते आपण बघूया याच्यामध्ये श्लोकाच्या आधारे. जे सर्वत्र सर्वहि देही जया करिताही घातू नाही, ते विश्वात्मक तू पाही चैतन्य एक. चैतन्य एकच आहे याचा तू अभ्यास कर. आणि विश्वात्मक बघा, आपण आपलं मन मोठं केलं ना तर सगळ्या गोष्टी मग बाकीच्या खुज्या वाटायला लागतात. पण आपण जर का नॅरो माइंडेड झालो तर मग आपल्याला दुःख आहे. आपण आपल्या मनाची कक्षा वाढवली तर आपण आपोआप आपल्याला छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये अपमान झाला काय किंवा मान मिळाला काय ते आपल्याला काही एवढं विशेष आपण त्याला महत्त्व देत नाही. म्हणजे हे सर्व काय आत्मतत्वावर अवलंबून आहे. आणि आपण चैतन्याकडे बघितलं पाहिजे, आपण शरीराकडे बघितलं नाही पाहिजे. पुढे याचे नीची स्वभावे हे होत जात आगवे, तरी सांग काय सोचावे हेच तुवा. प्रत्येक गोष्ट ह्या जगामध्ये त्याच्या हातात आहे, परमात्म्याच्या हातात आहे. मग आपण काय करतो, आपण ते ओझं घेतो, बाहेर घेतो आपण. म्हणजे कसं आहे, आता समजा आपण असं होतं की आपल्या मुलाचं कसं होईल, आपण तोही त्याचं नशीब घेऊन आलेला असतो आणि त्यालाही प्राप्त वेळी त्याला सगळं मिळत असतं. कारण भगवंत तशी काय करतो, रचना करत असतो. तसं मी मागे म्हटलं होतं की तुका म्हणे येथे नाही चालत तातडी, प्राप्त काळ घडी आल्या विना. प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट मिळते पण त्याच्यासाठी आपल्याला काय पाहिजे, पेशन्स पाहिजे प्रत्येकाला. मग आता सर्व जर का गोष्टी भगवंताच्या हातात आहेत तर आपण शोक का करावा, आपण शरीराचा का शोक करावा, का तुला असं वाटतं की यांना मारल्यानंतर तुला पाप लागेल, असं ते भगवंत अर्जुनाला सांगतात. पुढे बघा, एरवी तरी पार्था तुझ का नेनो नये मने चित्ता, परे किडाळ हे शोचिता बहुती परे. आता किडाळ या शब्दाचा अर्थ होतो अनुचित. आपला मागे झालेला आहे शब्द हा किडाळ. म्हणजे कर्म हे 2 प्रकारचे आहे, एक उचित आहे आणि एक अनुचित आहे. उचित कर्म केल्याशिवाय आपण राहायचं नाही
आणि अनुचित कर्म आपण कधीही करू नये. तू हे जे करतोय ते तू हा जो निर्णय घेतलेला आहे की युद्ध न करायचा, हे मला किडाळ वाटतंय असं भगवंत म्हणतात, अनुचित वाटतंय. तर असं ह्या 3 ओव्या माऊलीने आपल्याला सांगितलेल्या आहेत. त्याच्यामध्ये आपण असं म्हणजे सारांश घ्यायचा की प्रत्येक गोष्ट ही जर का भगवंताच्या ताब्यात आहे तर आपण व्यर्थ शोक का करावा. बघा, महाभारतामध्ये जेव्हा युद्ध झालं ना, तेव्हा त्याला एका म्हणजे अर्जुनानेच प्रश्न विचारला भगवंताला, कृष्णाला, का रे तू भगवंत आहेस, मग तुला माहिती नव्हतं का अभिमन्यूचा वध होणार आहे म्हणून युद्धामध्ये. म्हणजे मला माहीत होतं हा मारला जाणार आहे. त्याचं आयुष्यच तेवढं होतं, त्याचं आयुष्यच तेवढं होतं. म्हणजे त्याला त्या काय म्हणतात त्याला, ते कुठला चक्रव्यूह म्हणजे त्याला आतमध्ये जायचं ज्ञान होतं, पण बाहेर त्याला छेदून बाहेर कसं पडायचं. त्यावेळेला काय झालं माहिती आहे का, सुभेद्राला झोप लागली होती. म्हणजे श्रीकृष्ण सांगत होते सुभेद्राला, तो गर्भामध्ये होता. आणि बघा ना, मुख्य विषय आला आणि सुभेद्राला झोप आली. म्हणजे हा झोपेने सगळा अनर्थ पुढे. तिला झोप नसते आली तर त्याला ज्ञान पण मिळालं असतं. पण हे जर तरच्या गोष्टी आहेत. आयुष्य कोणाचंही काही सांगता येत नाही कधी काय होईल. जेव्हा डेट ऑफ बर्थ आहे तेव्हाच डेट ऑफ डेथ पण आहे. पण ती आपल्याला माहीत नसते, आणि ती माहीत नाही म्हणूनच चाललंय. बघा, परीक्षिती राजाला शाप दिला होता, तू आजपासून 7व्या दिवशी मरशील म्हणून. एक सप्ताह तुझ्याकडे आहे हातामध्ये. त्याला किमान माहिती तरी आहे झालं की आता 1 सप्त्याला आपल्याला मारायचं आहे. पण आपली अशी गत आहे, आपल्याला माहीतच नाही आपल्याला कधी मारायचं. म्हणून आपण तयारीच नाही आहे आपली. त्याने तयारी केली, तो सावध झाला आणि त्याने सगळ्याचा काय केला, त्याग केला. मुलाला राजावर बसवलं आणि स्वतः कुठे गेला, गंगा किनारी. तुम्हाला माहिती आहे गंगा किनारी कुठे गेलं, ते कुठे, ते मुझफ्फरनगरमध्ये. त्याला काय बोलतात ते घाटाला, म्हणजे तिथे म्हणजे भागवत सांगितलं, शुकताल बोलतात त्याला, शुकताल. ते आता तो मुझफ्फर जिल्हा आहे उत्तर प्रदेशमध्ये, तिथे आहे. तर सांगायचं मतितार्थ असं आहे की आपण आम्ही सर्व भगवंताला तर मानतोच आहे, परंतु सतत आपण त्याचा नामाचा घोष केला आपण, तर आपल्यालाही चांगली बुद्धी येणार आहे. आपल्यालाही आत्मतत्व हळूहळू समजेल आणि आपणही त्याचा अभ्यास करू शकू. बघा, 11व्या श्लोकाला भगवंतांनी काय सांगितलं आणि शेवटच्या 30व्या श्लोकाला काय सांगितलं. मोरे साहेब, तुम्हाला आठवतं का 11व्या श्लोकाला काय सांगितलं? आता आपलं कसं आहे माहिती आहे का, ही कार्यशाळा आहे आपली ज्ञानेश्वरीची. आता विद्यार्थी एकदम तयार झाले पाहिजे. रात्र शाळा. पहिल्या श्लोकात 11व्या श्लोकात काय सांगितलं की ज्ञानाबरोबर आचरणसुद्धा पाहिजे, आचरणाला सुद्धा किंमत आहे. तर ह्या गोष्टीचा आपण परवा, उद्या आपण गणेश जयंती आहे, उद्याच ना, उद्याच गणेश जयंती आहे. तर आपला हा जो कार्यक्रम परवा होईल, त्यावेळेला आपण आहे ना 20 श्लोकाचं संक्षिप्त आपण वाचन करू. तेव्हा सगळ्यांनी काय करायचं, 11 ते 20 घरून वाचून यायचं आहे की नाही. तर प्रत्येक श्लोकामध्ये काय काय सांगितलं आहे याचा आपण अभ्यास करायचा. पुंडलिका वरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज, सब संतन की जय. अपने अपने माता पिता की जय. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायण.
अनंत गणा विनाशा सकळ देवादी देवा महानंदा महानुभावा चक्रंदरा विश्वंभरा सहस्रपदा सहस्रकरा कमलनयना कमलापते भवतारका धरित्याशिते आगये सगुणा निर्गुणा वसुदेव देवकी नंदना तुकाला लोटांगणी हेची करीतसे विनवनी सकळ देवादी देवा महानंदा महानुभवा आता विश्वात्मके देवी देवाज्ञ तोषावे तोषोनी मद द्यावे पताय जाणे जे कांची व्यंकटी सांडो तत्कर्मरती वाढो पूजा परस्परे पडो दुरिताचे तिमिर जाओ विश्वसदम सूर्य पाहो जो देवांशील दोषे लावो प्राणिजात वर्षत सकळ मंगळी ईश्वरांची मान दियाळी मानवरत भूमंडळी भेटी चला कल्पतरुचे आरव चेतना चिंतामणीचे लाव बोलते जे अर्णव पीयूषांचे चंद्रमे जे लांछन मार्कंड जे दापैन ते सर्वै सदा सज्जन किंबहुना सर्वसुखी पूर्णोनीतिलो बदली जो आदिपुरुषी अखंडित आणि ग्रंथो विजय विशेष लोकीये दुष्टादुष्ट विजय होवावे एक मने श्री विश्वेश्वराहो आओ येल दान पसाहो येणे वरे ज्ञानदेव सुखिया येणे वरे ज्ञानदेव सुखिया येणे वरे ज्ञानदेव सुखिया हरि ओम शांति शांति